महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराची चर्चा नवीन नाही. मात्र काही नेत्यांचे निर्णय केवळ पक्षबदल नसतात तर त्यांचे दूरगामी राजकीय परिणाम होतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषद आमदार आणि आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे सचिन अहिर यांनी अचानक उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. विशेष म्हणजे प्रवेश करताच त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारीही देण्यात आली आहे. त्यामुळे हा केवळ पक्षप्रवेश नसून उद्धव ठाकरे गटाला दिलेला मोठा राजकीय धक्का मानला जातोय. पण सचिन अहिर नेमके कोण आहेत? त्यांनी पुन्हा पक्ष का बदलला आणि त्यांच्या जाण्याचा सर्वाधिक फटका कुणाला बसणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं समजून घेणं महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी. सचिन अहिर हे मुंबईतील गिरणगाव आणि कामगार राजकारणातून पुढे आलेले नेते आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द कोणत्याही घराणीशाहीतून नव्हे तर कामगार चळवळीतून घडली. 1993 मध्ये त्यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघातून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तर महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. माझगाव डॉक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि अनेक औद्योगिक आस्थापनांमधील कामगारांसाठी वेतनवाढीचे करार घडवून आणत त्यांनी गिरणगावातील मजबूत जनाधार निर्माण केला. या जनाधाराच्या जोरावर 1999 मध्ये ते शिवडी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. 2004 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला आणि 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यांच्या कार्याची दखल घेत तत्कालीन सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहनिर्माण राज्यमंत्री पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली. त्यामुळे मुंबईतील तरुण आणि प्रभावी नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. सचिन अहिर यांची राजकीय वाटचाल मात्र नेहमीच एका पक्षापुरती मर्यादित राहिली नाही. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या अहिर यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अचानक राष्ट्रवादीची साथ सोडली. त्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत असताना त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले आणि उद्धव ठाकरेंच्या विश्वासातील नेत्यांपैकी एक बनले. त्यानंतर 2020 मध्ये त्यांची अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाली. 2022 मध्ये त्यांना विधान परिषद सदस्य म्हणून संधी देण्यात आली. वरळीतील संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि आदित्य ठाकरेंसोबतची त्यांची जवळीक पाहता ते ठाकरे गटातील महत्त्वाचा चेहरा मानले जात होते. मात्र आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. उद्धव ठाकरेंसाठी राजकीय परिस्थिती आव्हानात्मक असताना सचिन अहिर यांनी त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे काही दिवसांपासून शिंदे गटाकडून त्यांच्याशी संपर्क सुरू असल्याची चर्चा होती. उपसभापती पदाची संधी मिळणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ वैचारिक नसून राजकीय संधी आणि भविष्यातील स्थान यांचाही विचार करून घेतल्याचे बोलले जात आहे. आता अहिर यांच्या जाण्याचा सर्वात मोठा परिणाम वरळीच्या राजकारणावर होणार आहे. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात संघटनात्मक पातळीवर सचिन अहिर यांची मजबूत पकड होती. कामगार, स्थानिक संस्था, सामाजिक संघटना आणि दहीहंडीच्या माध्यमातून त्यांनी वर्षानुवर्षे स्वतःचं स्वतंत्र नेटवर्क उभं केलं आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्यामुळे आदित्य ठाकरेंच्या राजकीय समीकरणांवर निश्चितच परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईत सचिन अहिर हे राजकारणाइतकेच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठीही ओळखले जातात. श्री संकल्प प्रतिष्ठान या संस्थेमार्फत ते दरवर्षी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करतात. या माध्यमातून त्यांनी युवक, कामगार आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठा संपर्क निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांचा प्रभाव केवळ निवडणुकांपुरता मर्यादित नसून सामाजिक स्तरावरही मोठा आहे. सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट दिसते. जेव्हा जेव्हा त्यांच्या पक्षावर कठीण काळ आला तेव्हा तेव्हा त्यांनी नवा राजकीय पर्याय स्वीकारला. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत असताना त्यांनी शिवसेना गाठली आणि आता उद्धव ठाकरे गट सलग धक्के सहन करत असताना त्यांनी एकनाथ शिंदेंची साथ स्वीकारली. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाकडे अनेक जण राजकीय वास्तववाद म्हणून पाहत आहेत, तर विरोधक त्यांना संधी साधूपणा म्हणत आहेत. शिवसेना ठाकरे गटासाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. आधी खासदारांची गळती, आता मुंबईतील प्रभावी विधान परिषद आमदाराचा पक्षत्याग.
यामुळे ठाकरे गटासमोरील संघटनात्मक आव्हाने आणखी वाढली आहेत। दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी मुंबईतील आणखी एक प्रभावी चेहरा आपल्या गटात आणत राजकीय ताकद वाढवल्याचे स्पष्ट झाले आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांचा हा पक्षप्रवेश किती निर्णायक ठरतो याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। अशाच राजकीय अपडेटसाठी आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।